नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. माझं नाव सँडी आहे. शिक्षणाच्या निमित्ताने मी पुण्यात माझ्या मावशीकडे, पुष्पा मावशीकडे राहायला गेलो. हो, कोंडव्यातील एका शांत सोसायटीत तिचं घर होतं. मावशी तेव्हा 44 वर्षाची होती, पण तिला पाहिलं की तिच्या वयाचा अंदाज कुणालाच यायचा नाही. ती दिसायला अत्यंत आकर्षक आणि सुदृढ शरीरयष्टीची होती. तिचं बोलणं, तिची चालण्याची ऊब आणि घरात वावरताना तिची जी सहजता होती ती मला हळूहळू तिच्याकडे आकर्षित करू लागली. मावशीला 2 मुली होत्या, स्वाती आणि पूजा. स्वाती 25 वर्षाची होती, उंच आणि देखणी. पूजा सुद्धा तिच्यासारखी सुंदर, पण माझ्या मनात मात्र मावशीबद्दल एक वेगळाच ओढा होता. मावशीचा तो मातृत्वाचा स्पर्श आणि त्याचवेळी तिच्यातील ते लपलेलं स्त्रीत्व मला भुरळ घालत होतं. घरात आम्ही सगळे एकत्र जेवायचो, गप्पा मारायचो, पण मावशीच्या आणि माझ्या नजरेत कधीकधी असे काही क्षण यायचे जे शब्दात सांगता येत नव्हते. जून 2022चा महिना होता. आमच्या आजीच्या गावाला साताऱ्याला जाण्याचे ठरले. आई वडील आधीच गेले होते, त्यामुळे मी आणि मावशी आम्ही दोघे रात्रीच्या ट्रेनने निघालो. पुणे स्टेशनवर त्या दिवशी प्रचंड गर्दी होती. जनरल डब्यात पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि रिझर्वेशनमध्ये आम्हाला केवळ एकच बर्थ मिळाली होती. सँडी, आता काय करायचं? गर्दी तर खूप आहे, मावशी थोडी चिंतेत म्हणाली. मी तिला धीर दिला. मावशी, काही हरकत नाही, आपण एकाच बेंचवर बसू जाऊ. रात्र तर आहे. रात्री 9 वाजता ट्रेन सुटली. खिडकीतून येणारा थंड वारा आणि ट्रेनचा तो लयबद्ध आवाज मनाला एक वेगळीच उभारी देत होता. मावशी माझ्या शेजारी बसली होती. तिच्या साडीचा पदर अधूनमधून माझ्या हाताला स्पर्श करत होता. रात्रीचे 11 वाजले आणि ट्रेनमधील लाईट्स मंद झाले. डब्यातील इतर प्रवासी झोपले होते. डब्यात एक प्रकारची गूढ शांतता पसरली होती. त्या मंद प्रकाशात मावशीचं रूप अधिकच खुलून दिसत होतं. अचानक मावशीने आपला हात हळूच माझ्या मांडीवर ठेवला आणि माझ्या कानात कुजबुजली. अरे सँडी, थंडी वाजते का रे? जरा जवळ ये ना. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनात विजेचा झटका बसला. मी तिच्या जवळ सरकलो. तिच्या शरीरातून येणारा तो मिश्रित सुगंध मला वेड लावत होता. मला जाणवले की हा केवळ थंडीचा प्रश्न नाहीये, तर कित्येक वर्षापासून दडलेली एक ओढ आज वाट शोधत आहे. मी धाडस करून तिचा हात हातात घेतला आणि तिथूनच आमच्या एका नवीन आणि रेशमी प्रवासाची सुरुवात झाली. रात्रीची 11:30 वाजले होते. ट्रेन आता वेगात धावत होती आणि डब्यातील दिवे मंद झाले होते. बाहेरच्या काळोखात फक्त रेल्वेचे रूळ चमकत होते. मावशीचा हात अजूनही माझ्या मांडीवर होता. त्या स्पर्शात एक प्रकारची आश्वासकता होती. मावशीने हळूच माझं डोकं आपल्या खांद्यावर घेतलं. तिच्या अंगाचा तो उबदारपणा आणि तो तिचा मादक सुगंध मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होता. सँडी, पुण्यात असताना आपण कधीच इतक्या निवांतपणे बोललो नाही ना रे? मावशीने अतिशय हळू आवाजात विचारलं. तिचा आवाज त्या रात्रीच्या शांततेत अधिकच रेशमी वाटत होता. मी तिच्या हातावर माझा हात ठेवला आणि म्हणालो, हो मावशी, घरी नेहमी स्वाती आणि पूजा असायच्या, त्यामुळे असा एकांत कधी मिळालाच नाही. माझ्या या बोलण्यावर मावशीने फक्त एक दीर्घ श्वास सोडला. मला जाणवलं की तिच्या मनातही कित्येक वर्षापासून काहीतरी साचलेलं होतं. तिने आपला हात माझ्या कमरेवर नेला आणि मला अधिक जवळ ओढलं. त्या बेंचवरची ती जागा आम्हा दोघांसाठी खूपच कमी होती, पण त्या कमी जागेमुळेच आमची जवळीक अधिक वाढत होती. मावशीचं ते 44 वर्षाचं अनुभवी सौंदर्य आणि तिची ती करिश्माई व्यक्तिमत्व मला पूर्णपणे भारावून टाकत होतं. मी हळुवारपणे तिचे केस कुरवाळायला सुरुवात केली. मावशीने डोळे मिटले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे भाव होते. तिचा साडीचा पदर थोडासा बाजूला झाला होता, पण तिला त्याची फिकीर नव्हती. उलट ती माझ्या स्पर्शाचा आनंद घेत होती. त्या मंद प्रकाशात तिचं ते पांढरं शुभ्र रूप एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. काही वेळाने मावशीने माझे डोळे आपल्या डोळ्यात मिळवले. त्या नजरेत एक प्रकारची ओढ, प्रेम आणि एक मूकसंमती होती. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या नजरेने सर्व काही सांगून टाकलं होतं. मी तिच्या कपाळावर एक प्रेमाचा किस केला. त्या क्षणी मला जाणवलं की हे नातं आता केवळ मावशी आणि भाचा इतकंच मर्यादित राहिलं नव्हतं. ट्रेनचा तो लयबद्ध खडखडक आवाज आमच्या हृदयाच्या ठोक्यांशी मिळतता जुळता वाटत होता
रात्रीच्या त्या प्रवासात जिथे बाकीचं जग झोपलं होतं तिथे आम्ही दोघं एका नवीन नात्याची गुंफण करत होतो. मावशीने तिचा हात माझ्या गालावरून फिरवला आणि म्हणाली, आरव, मला आज खूप वर्षांनी इतकं मोकळं वाटतंय. आमच्यातील तो शृंगारिक संवाद आता शब्दांच्या पलीकडे गेला होता. आम्ही एकमेकांच्या मिठीत इतके गुंफलो गेलो होतो की बाहेरच्या जगाचा आम्हाला पूर्ण विसर पडला होता. रात्रीचा तो प्रवास आमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय प्रवास ठरणार होता. ट्रेन आता सातारजवळ येऊ लागली होती आणि बाहेरचा गारवा वाढला होता. डब्यात सर्वत्र शांतता होती. फक्त प्रवाशांच्या श्वासांचा आणि रेल्वेच्या चाकांचा आवाज येत होता. मावशीने आपला हात हळूच माझ्या कमरेवरून सरकवत मला स्वतःकडे अधिक घट्ट ओढलं. तिने तिचे डोळे मिटले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण चमक होती. सँडी, आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा आपल्याला नियमांची पर्वा वाटत नाही. ती माझ्या कानात अतिशय हळू आवाजात म्हणाली. तिचे ते गरम श्वास माझ्या मानेवर पडत होते, ज्यामुळे माझ्या अंगावर शहारा आला. मी तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. मावशीच्या त्याचा इंचाच्या जाड आणि मऊ कमरेचा स्पर्श मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला होता. त्या साडीच्या पातळ कापडाखालून तिची त्वचा किती उबदार आहे याची मला जाणीव होत होती. मी माझं धाडस एकवटलं आणि हळुवारपणे तिच्या गालावर हात फिरवला. मावशीने दचकण्याऐवजी आपला चेहरा माझ्या हातावर टेकवला. त्या क्षणी मला जाणवलं की तिला सुद्धा या स्पर्शाची किती ओढ होती. 44 वर्षाच्या या प्रवासात तिने स्वतःला घरासाठी, मुलींसाठी झिजवलं होतं, पण आज तिला स्वतःच्या अस्तित्वाची आणि एका स्त्री म्हणून असलेल्या ओढीची जाणीव होत होती. आम्ही त्या अरुंद बेंचवर एकमेकांच्या मिठीत शिरलो. मावशीचा तो 44 इंचाचा भरलेला देह आणि तिचा तो मादक सुगंध मला पूर्णपणे वेड लावत होता. मी तिच्या केसातून हात फिरवत असताना तिने हळूच माझं तोंड आपल्या चेहऱ्याजवळ नेलं. आमच्यातील ते अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं. त्या काळोखात जिथे कोणाचंही लक्ष नव्हतं तिथे आमच्या एका रेशमी करारावर शिक्कामोर्तब झालं होतं. मावशीने माझा हात धरला आणि आपल्या हृदयावर ठेवला. तिचे ठोके वेगाने पडत होते. हे बघ, हे फक्त तुझ्यासाठी धडधडतंय, ती म्हणाली. त्या रात्री ट्रेनच्या त्या बेंचवर आम्ही एकमेकांना दिलेल्या आश्वासनांनी आमचं नातं कायमचं बदलून टाकलं होतं. ती आता फक्त माझी मावशी उरली नव्हती, तर माझी एक जवळची मैत्रीण आणि माझ्या भावनांची सोबती झाली होती. त्याचे 4 वाजत आले होते आणि साताऱ्याचं स्टेशन जवळ येत होतं, पण आमच्या मनात मात्र या प्रवासाचा शेवट नकोसा वाटत होता. कारण हे तर फक्त सुरुवातीचं एक प्रकरण होतं. खरं पुस्तक तर अजून उघडायचं बाकी होतं. पहाटेचे 5 वाजत आले होते. खिडकीतून साताऱ्याची थंड हवा आणि हिरवळ दिसू लागली होती. ट्रेनचा वेग आता मंदावला होता. मावशीने तिचे डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहून एक अर्थपूर्ण स्मित हास्य दिले. त्या रात्री आमच्यातील नातं कित्येक वर्ष पुढे गेलं होतं. सँडी, स्टेशन आलं की आपल्याला पुन्हा पूर्वीसारखं वागावं लागेल, मावशीने साडी नीट करत हळू आवाजात सांगितलं. तिच्या आवाजात थोडी हुरहुर होती. मी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणालो, मावशी, काळजी नको करू. हे गुपित फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. स्टेशनवर आजीने पाठवलेला ड्रायव्हर आला होता. आजीच्या जुन्या वाड्यात पोचल्यावर सर्वांची लगबग सुरू होती. मावशीने घरात पाऊल ठेवताच ती पुन्हा एकदा सर्वांची पुष्पा मावशी झाली. पण जेव्हा जेव्हा तिची आणि माझी नजरानजर व्हायची तेव्हा त्या रात्रीच्या आठवणींनी तिच्या गालावर एक वेगळीच लाली यायची. दुपारची वेळ होती. गावातील घर मोठं असल्यामुळे दुपारी सगळेजण दुपारची झोप घेण्यासाठी आपापल्या खोलीत गेले होते. मावशीला आजीने मागील बाजूच्या खोलीत आराम करायला सांगितलं होतं. मी पाण्याचे भांडे देण्याच्या बहाण्याने तिथे गेलो. मावशीने दार उघडं ठेवलंच होतं. जणू ती माझीच वाट पाहत होती. मी आत शिरलो आणि तिने हळूच दरवाजा लावून घेतला. सँडी, तू आलास? तिने विचारलं. त्या एकांतात तिचा तो 44-46चा भरलेला देह अधिकच आकर्षक दिसत होता. उन्हाळ्याच्या दुपारमुळे तिच्या कपाळावर घामाचे काही थेंब होते. मी जवळ गेलो आणि तिच्या कमरेला हळूच विळखा घातला. 35 इंचाची ती मऊ कंबर माझ्या स्पर्शाने शहारली. मावशी, इथे कोणी नाहीये ना? मी तिच्या कानात कुजबुजलो. मावशीने माझे केस कुरवाळले आणि म्हणाली, आरव, तू मला पूर्णपणे वेड लावला आहेस रे. आम्ही त्या खोलीत एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाड्याची ती शांतता आमच्या त्या रेशीम संवादाची साक्षीदार होती. पुण्यात असताना जे राहून गेलं होतं
ते आता साताऱ्याच्या या मातीत अधिकच फुलू लागलं होतं. साताऱ्याची ती दुपार आमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन पर्व घेऊन आली होती. आता आम्हाला फक्त संधीची वाट पाहायची होती. साताऱ्याचा तो प्रवास संपवून जेव्हा आम्ही पुण्यात परतलो तेव्हा आमचं नातं पूर्णपणे बदललं होतं. आता आम्ही फक्त मावशी आणि भाचा उरलो नव्हतो, तर आम्ही एकमेकांचे सर्वात जवळचे सोबती झालो होतो. पुण्यात आल्यावर सुरुवातीला मला वाटलं होतं की घराच्या गजबजाटात आमची ही जवळी कमी होईल, पण घडलं उलटंच. पुण्यातील कोंडव्याच्या त्या घरात स्वाती आणि पूजा कॉलेजला गेल्या की घरात फक्त मी आणि मावशी असायचो. मावशी आता अधिकच मोकळेपणाने वागू लागली होती. कधी कधी ती दुपारी मुद्दामहून माझ्या खोलीत यायची. तिने जेव्हा तिची 35 इंचाची जाड आणि मऊ कंबर माझ्यासमोर सावरली की मला त्या रेल्वेच्या रात्रीची आठवण व्हायची. मावशीच्या त्या 44-46च्या भारदस्त रूपाने मला पूर्णपणे वेड लावलं होतं. एके दुपारी स्वाती आणि पूजा फिल्म बघायला गेल्या होत्या. मावशीने त्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचं ते पांढरशुभ्र रूप एखाद्या चांदणीसारखं लकाकत होतं. तिने मला किचनमध्ये बोलावलं. मी तिथे गेलो तर ती माझं आवडीचं जेवण बनवत होती, पण तिची नजर मात्र माझ्यावर खेळली होती. सँडी, तुला आठवतंय का ती ट्रेनची रात्र? तिने हळूच विचारलं. मी जवळ गेलो आणि तिच्या कमरेला विळखा घातला. त्या एका स्पर्शाने संपूर्ण घरातील वातावरण शृंगारिक झालं. आम्ही त्या दुपारी तासनतास गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या सहवासात रमलो. मावशीने मला सांगितलं की तिला या नात्यात एक नवीन जग मिळालं आहे. आता तिला कोणाची भीती नव्हती, कारण तिला माहिती होतं की तिच्या या रेशमी गुपिताचा मी सर्वात मोठा रखवालदार आहे. तिने मला हक्काने सांगितलं, सँडी, आता जेव्हा हवं असेल तेव्हा तू माझ्याकडे येऊ शकतोस. पुण्यात परतल्यानंतर काही दिवस सर्व काही शांतपणे चालू होतं, पण शांतता जितकी वाढत होती तितकंच आमच्यातलं न बोललेलं नातं अधिक खोल जात होतं. मावशी तिच्या रोजच्या कामात गुंतलेली असायची, पण तिची नजर मला जिथे जिथे भेटायची तिथे एक वेगळाच भाव दिसायचा. जणू काही ती स्वतःलाच विचारत होती की हे नातं नेमकं काय आहे, कुठे जात आहे. एके संध्याकाळी स्वाती आणि पूजा क्लासला गेल्या होत्या. घरात वातावरण शांत होतं. मी हॉलमध्ये अभ्यास करत बसलो होतो. मावशी किचनमध्ये होती, पण तिच्या हालचालीत एक वेगळाच धीमेपणा दिसत होता. जणू काही तिचं मन कुठे दुसरीकडे हरवलं होतं. काही वेळाने तिने मला आवाज दिला, सँडी, जरा इथे येतोस का? मी किचनमध्ये गेलो. मावशी चहा करत उभी होती. प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि त्या प्रकाशात तिचं व्यक्तिमत्व आणखीनच शांत, लाजरं आणि विचारांच्या भरकटलेल्या प्रवाहात हरवलेलं दिसत होतं. काय झालं मावशी, तब्येत ठीक आहे ना? मी विचारलं. ती काही क्षण शांत राहिली. नंतर मंद आवाजात म्हणाली, सँडी, कधी कधी मन खूप घाबरतं रे, आणि कधी कधी त्याच मनाला तुझीच सर्वात जास्त गरज वाटते. मी इतकंच म्हणालो. मी आहे ना इथेच. मावशी माझ्याकडे पाहिली. ज्या नजरेत इतके कोमलता होती की माझ्या छातीत काहीतरी हल्लं. तिने माझा हात हलका पकडला. स्पर्शात ओढ होती, पण ती ओढ शारीरिक नव्हती, ती भावनिक होती, खोल, अव्यक्त. त्या रात्रीपासून मन खूप बदललं आहे सँडी, पण भीतीही तितकीच वाढली आहे. ती म्हणाली, कशाची भीती? माझा आवाज नकळतच मृदू झाला. तुझ्याविषयी जे वाटतंय ते चुकीचं नाही ना? तुला त्रास होत नाही ना? तू दुरावणार नाहीस ना? तिच्या डोळ्यात पाणी तर नव्हतं, पण ओल मात्र नक्कीच होती. मी तिच्या हातावर दुसरा हात ठेवला. मावशी, आपण दोघेही कोणतेही चुकीचं पाऊल टाकत नाही आहोत. भावना कधी चुकीच्या नसतात. चुकीची फक्त त्याची दिशा असते, आणि आपण दोघंही ते जाणतो मर्यादा कुठे आहेत आणि त्या ओलांडायच्या नाहीयेत. मावशीने एक दीर्घ निश्वास सोडला. जणू तिच्या मनातील अर्धा ताण त्या क्षणी हलका झाला. सँडी, माझं आयुष्य इतकं वर्ष दुसऱ्यांची काळजी करत गेलं. कधी स्वतःसाठी थांबून श्वास घेतलाही नव्हता, पण तुझ्यासोबत मला पहिल्यांदाच स्वतःची जाणीव होते. मी हळूच हसलो आणि म्हणालो, मग स्वतःला थोडा वेळ दे. मी कुठे जाणार नाही. ती क्षणभर माझ्याकडे पाहत राहिली. खोल, शांत, स्थिर नजर. जणू त्या नजरेनेच ती म्हणत होती, धन्यवाद. माझ्या आयुष्यात आला यासाठी. तिच्या अश्रूंना येऊ देणारा तो पहिलाच क्षण होता, पण ते अश्रू वेदनेचे नव्हते. ते दिलासाचे, स्वीकारायचे आणि विश्वासाचे होते. तिने माझ्याकडे हात पुढे केला. सँडी, मला फक्त एवढंच हवं आहे की तू माझ्याशी बोलत राहा. माझ्या मनात जे साचतंय ते तुझ्याशिवाय कुणाशी बोलता येत नाही. मी तिचा हात धरला. मी आहे प्रत्येक क्षणी. त्या क्षणी आमच्यात कोणतेही धाडसाचे स्पर्श नव्हते, फक्त दोन व्यक्तींची भावनांनी भरलेली जवळीक होती. एकाला आपला आवाज मिळत होता आणि दुसरा तो आवाज शांतपणे समजून घेत साथ देत होता. त्या संध्याकाळी सूर्य मावळत होता.
खोलीत मंद प्रकाश होता आणि त्या प्रकाशात आमच्यातलं नातं स्पष्टपणे एक नवीन रूप धारण करत होतं, ज्यात ओढ होती पण संयम देखील होता, जिथे आकर्षण होतं पण मर्यादा जपण्याची जाणीव होती, आणि जिथे न बोललेलं खूप होतं पण विश्वास त्याहूनही जास्त. काही दिवस गेले. आमच्यातलं न बोललेलं नातं आता इतकं स्थिर आणि शांत झालं होतं की ते शब्दांपेक्षा जास्त दररोजच्या वागण्यात दिसू लागलं होतं. ती माझ्याकडे बघण्याची एक हलकी, संकोची पण विश्वासू नजर आणि मी तिला दिलेली आधाराची खात्री, हे दोघांच्या जीवनात नवं काहीतरी घडत असल्याचं स्पष्ट चिन्ह होतं. पण खरी उलथापालथ त्या संध्याकाळी झाली. स्वाती कॉलेजच्या फंक्शनला गेली होती आणि पूजा तिच्या मैत्रिणीकडे होती. घरात पुन्हा एकदा आम्ही दोघेच. मी लॅपटॉपवर काही काम करत होतो. मावशी तिथेच जवळ शांत बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता होती. जणू ती मनात काहीतरी घेऊन बसली होती. काही वेळाने तिने अचानक विचारले, सँडी, आपण जरा बोलू शकतो का? मी लगेच लॅपटॉप बंद केला. ती एवढी गंभीर क्वचितच दिसायची. हो ना, काय झालं? ती माझ्यासमोर खुर्ची सरकवून बसली. तिच्या डोळ्यात एक विचित्र धैर्य आणि तितकाच असुरक्षितपणा होता. गेल्या काही दिवसात मला एक गोष्ट जाणवते आणि ती बोलून टाकणे मला आवश्यक वाटतंय, नाहीतर मनाला शांतता मिळणार नाही. माझं हृदय नकळत जोरात धडधडायला लागलं. काय? ती एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, सँडी, तू माझ्यासाठी फक्त आधार राहिलेला नाहीस. आता तुझी उपस्थिती माझ्या दिवसाचा भाग झालाय. तुझं बोलणं, तुझं ऐकणं, तुझा विश्वास, हे सगळं माझ्या मनाला काहीतरी नवीन देतंय. पण त्या भावनावर नियंत्रण ठेवणं मला अधिक कठीण होत चाललंय. मी शांत राहून तिचं ऐकत होतो आणि मला भीतीही वाटते. ती पुढे म्हणाली की मी तुला कशातही ओढत नाही ना. तुझ्या आयुष्यावर मी कुठला प्रभाव टाकू नये जो तुला नको असेल. आता मीच पुढे झुकलो आणि म्हणालो, मावशी, मी स्वतःहून तुझ्या जवळ आलोय. मला बंधन नाही, कुणी जबरदस्ती नाही. तू जे जाणवतेस ते एकतर्फी नाही. ती थोडी हलकी झाली, पण अजून एक प्रश्न तिला त्रास देत होता. तो तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. काही क्षणांनी थोडी थरथरत्या आवाजात म्हणाली, पण समाज, कुटुंब, लोक, वय. मी तिचा हात हलकासा पकडला. लोकांनी आयुष्य जगत नाही मावशी, आपण जगतो. आणि वय, भावना बघताना ते पहिल्यांदा बाजूलाच ठेवावं लागतं. तुम्हाला माझी गरज आहे आणि मला तुमची. ती एवढी ऐकल्यावर अचानक उभी राहिली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. समोर शहराचे दिवे चमकत होते. काही सेकंद ती काही न बोलता उभी राहिली, मग हळूहळू मागे वळली. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावर एक निर्णय स्पष्ट दिसत होता. ती माझ्यासमोर येत म्हणाली, सँडी, आपण एकमेकांसाठी जे काही आहोत ते मान्य करूया, पण त्याला एका नव्या मर्यादेत ठेवूया. कारण मला तुझी जवळीक हवी आहे, पण तितकंच मला तुझं भविष्य सुरक्षित हवं आहे. आणि मला हे नातं घाईत कुठेच घेऊन जायचं नाही. तिच्या त्या शब्दांनी मी गोंधळलो नाही. उलट माझ्या मनात तिच्याविषयीचं आदराचं वजन दुप्पट झालं. मी तिच्याजवळ जाऊन फक्त इतकंच म्हणालो, मावशी, नात्याला नाव नसली तरी चालेल, पण तुमच्यासोबत राहण्याचं वचन मी देतो. ती पहिल्यांदाच मनापासून शांतपणे हसली आणि त्या हसण्यातून मला जाणवलं, हे नातं आता अनिश्चित नाही, ते स्वीकारलेलं आहे. फक्त दोघांनी मिळून त्याची दिशा ठरवायची आहे. हा होता तो त्यांच्या नात्याचा सर्वात मोठा वळण. स्पष्ट स्वीकार, पण संयमाचं वचन. मावशीच्या आयुष्यातील एक जुना, भावनिक पण मर्यादित राहणारा प्रसंग पुन्हा उभा राहतो आणि त्यामुळे तिच्या सँडीच्या नात्यात नवा ताण निर्माण होतो. काही दिवस सगळं पूर्ववत शांत चालू होतं, पण जसा शांतपणा वाढतो तसं आयुष्य भूतकाळाला पुन्हा बोलावू लागतं. आणि मावशीच्या आयुष्यातही तेच घडलं. त्या दिवशी दुपारी दाराची बेल वाजली. मी हॉलमध्येच होतो. मावशीने दार उघडलं आणि तिला तिथे उभा असलेला माणूस पाहून तिचा चेहरा पूर्ण फिका पडला. जवळपास 10 वर्षांनी दिसणारा तो चेहरा, मावशीचा नवरा म्हणजे स्वाती आणि पूजाचे बाबा, जो काही वर्षापूर्वी मावशीला सोडून शहरात दुसरीकडे निघून गेला होता. मी एवढंच ऐकलं, पुष्पा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मावशीच्या तोंडून शब्दच निघेना. तो आत आला, पण घरात एक विचित्र थंड शांतता पसरली. मी हॉलमध्येच उभा होतो. त्याने मला पाहिलं, पण ओळखीचा आविर्भाव नव्हता. जणू मी त्याच्यासाठी कोणीच नव्हतो. मग तो पुन्हा मावशीकडे वळला. माझ्याकडून चुका झाल्या, पण मला परत यायचं आहे. स्वाती, पूजेसाठी आणि तुझ्यासाठी. मावशीच्या डोळ्यात त्या क्षणी भय, राग आणि दुःख एकत्र चमकलं. तुला आता काय हवं आहे? 10 वर्ष कुठे होतास? तिचा आवाज
थरथरत होता. जीवन विस्कटलं. काही निर्णय चुकीचे होते गेले, पण अजूनही उशीर झाला नाही. तो म्हणाला. मी बाजूला शांत उभा राहून हे सगळं पाहत होतो. मावशीने एक कटाक्ष माझ्याकडे टाकला. जणू तिला माझ्या उपस्थितीची अचानक अधिकच जाणीव झाली. ती काही क्षण थांबून म्हणाली, तू आता परत येण्यासारखं काही उरलं नाही. माझ्या आयुष्यात खूप काही बदललं आहे. त्या खूप काही बदललं आहे या वाक्यात मी कोण होतं याची एक क्षणभर जाणीव झाली. पण तिच्या आवाजात माझं नाव नव्हतं, फक्त वेदना होती. तो माणूस थोडा चिडला. पुष्पा, मी तुझा नवरा आहे. मला हक्क आहे परत येण्याचा. मावशी आता सरळ माझ्या बाजूने येऊन उभी राहिली. जणू नकळत माझ्या उपस्थितीत तिला आधार मिळत होता. क तो तू तेव्हा गमावला होतास, जेव्हा आम्हाला सोडलंस. आणि आज मी कोणत्याही नात्याचा निर्णय ताबडतोब घेणार नाही. पण परत येण्यासाठी तू काय गमावलंय ते तुला समजलंच नाही. वातावरण काही क्षण पूर्ण शांत. तो माणूस तिकडेच उभा राहिला, पण आता त्याच्या चेहऱ्यावरची खात्री ढासळत होती. मावशी आत वळली आणि स्वयंपाकघरात गेली. मी तिच्या मागे जाण्यासाठी 2 पावलं टाकलीच होती, तेवढ्यात तिच्या नवऱ्याने मला आवाज दिला. तू कोण आहेस आणि याच्यासोबत इतका जवळचा कसा? त्याच्या प्रश्नात शंका होती की अधिकार ते मला समजलं नाही. पण मी शांतपणे म्हणालो, मी फक्त त्याचा माणूस आहे जो त्यांना आधार देतो. तो काही बोलणार इतक्यात मावशी बाहेर आली. सँडी काहीही चुकीचं करत नाही. उलट गेल्या काही वर्षात ज्यावेळी कोणी नव्हतं तेव्हा तो होता. या वाक्याने पहिल्यांदाच तिच्या भावना शब्दात आल्या. अवघड, जड पण स्पष्ट. तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरला राग आणि असहाय्यता एकत्र दिसू लागली. म्हणजे आता माझी जागा दुसऱ्याने घेतली आहे. मावशीचा आवाज शांत पण ठाम होता. जागा कोणाची कोणी घेत नाही. रिकाम्या ठिकाणी कोणीतरी येतं, एवढंच. गेल्या 10 वर्षात तू नव्हतास आणि आज अचानक परत आल्याने सगळं पूर्वीसारखं होणार नाही. त्याने दीर्घ श्वास घेतला, काही बोलला नाही आणि हळूच म्हणाला, मी पुन्हा येईन, बोलायचं आहे अजून. तो निघून गेला. दार बंद होताच मावशी खुर्चीत बसली. तिचे हात थरथरत होते. मी तिच्याजवळ शांतपणे उभा राहिलो, काहीच न बोलता, कारण शब्दाची गरज नव्हती. काही क्षणांनी ती म्हणाली, सँडी, भूतकाळ इतक्या सहज परत येईल असं मला वाटलंच नव्हतं. मी तिच्या खांद्यावर हलका हात ठेवलं. मी आहे ना. तिने माझा हात पकडला. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, पण काळजी होती. आणि त्या क्षणी एकच गोष्ट स्पष्ट झाली. हा भूतकाळ त्यांच्या नात्यासाठी एक मोठी परीक्षा होणार होती. सँडी त्या संध्याकाळी अभ्यास करत बसला होता, पण मन मात्र एकाग्र होत नव्हतं. मावशी दिवसभर शांतच होती. नेहमीसारखी बोलणं, हसणं, चौकशी, काहीच नाही. त्या शांततेनं सँडीला बेचैन केलं. रात्री जवळजवळ सगळं घर झोपल्यानंतर तो खाली पाण्याचा ग्लास घ्यायला गेला, तर स्वयंपाकघरात मंद दिव्याखाली मावशी एकटी बसलेली दिसली आणि तिच्या हातातल्या काचेला थरथर होती. सँडीने हळूच जवळ जात विचारलं, मावशी, झोप नाही का आली? तिने जबरदस्तीचं हसू आणलं. नाही रे, कधी कधी जुन्या गोष्टी आठवतात, विसरून टाकायच्या असतात, पण मन मानत नाही. सँडी जवळ बसला. काही बोलायचं असेल तर बोला. तुम्ही मनात ठेवता तेव्हा मलाही काहीतरी चुकतंय असं वाटतं. मावशीने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत एक हलकी अपराधी भावना होती, पण त्याचवेळी एक गहिरी ओळखही. तू आला तेव्हापासून मी स्वतःलाच जास्त घाबरायला लागले. सँडी दचकलाच. का? मावशीने खोल श्वास घेतला. कारण तू मला अशी आठवण करून देतोस ज्याला मी वर्षानुवर्षे विसरायचा प्रयत्न केला. सँडी गोंधळला. कुणाची? काही क्षण मावशीच्या नजरेत तुटले पण दिसलं. एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीची, ज्याच्याशी नातं जपता आलं नाही. त्याच्यातील निरागसता, काळजी आणि माझ्याकडे पाहण्याचा त्यांचा एक वेगळाच भाव. कधी कधी मला वाटतं तू त्याचीच सावली आहेस. सँडीचं मन धडधडलं. हे त्याला अनपेक्षित नव्हतं. मावशी पुढे म्हणाली, पण हे सगळं मनात ठेवणं चुकीचं आहे, हे मला माहीत आहे. म्हणूनच मी अंतर ठेवते, कारण मी तुला गुंतवायचं नाहीये आणि स्वतःही गुंतायचं नाहीये. त्या शब्दांनी वातावरणात एक न बोललेला ताण निर्माण झाला. सँडीचं मन जड झालं. तो हळूच म्हणाला, मावशी, तुम्ही अंतर ठेवा म्हणता, पण मला तुमच्याशीच जास्त जवळीक वाटते. कदाचित कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्या डोळ्यातलं दुःख मला सहन होत नाही. मावशीच्या नजरेत पाणी दाटलं. म्हणूनच मला भीती वाटते, तुला माझ्यामुळे दुखावलं जाऊ नये. म्हणून सँडीने हलक्या आवाजात म्हणाला, मग तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहा, एवढंच. बाकी मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. दोघांमध्ये एक क्षण शांततेचं बोलला, अतिशय भावनिक, धडधड वाढवणारा, पण मर्यादांचा पूर्ण आदर करणारा. मावशीने शेवटी मंद आवाजात म्हटलं, सँडी, आपल्या हे जे आहे ना, ते सांभाळून समजून चालायचं, नाहीतर आपण दोघंही हरवू. सँडीने मान हलवली.
पण त्याच्या मनात एक नवीन भीती आणि ओढ निर्माण झाली. नातं अबोला नव्हतं, तुटलेलं नव्हतं, पण आता ते आधीपेक्षा खूपच नाजूक झालं होतं. दुसऱ्या दिवशी घरात वातावरण सामान्य होतं, पण सँडीला मावशीचं वागणं थोडं वेगळं जाणवत होतं. ती गरजेपुरतीच बोलत होती, नजरेत टाळाटाळ आणि चेहऱ्यावर एक अनामिक तणाव. सँडीने दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने बहाणा करून टाळलं. दुपारी सँडी पाण्यासाठी किचनमध्ये गेला, तर मावशी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. तिचा आवाज कुजबुजेसारखा होता, पण काही शब्द सँडीच्या कानावर पडले. हो, तसं काही नाही, पण तो जरा जास्तच इमोशनली अटॅच होतोय. मला भीती वाटते की हे पुढे बिघडेल. हो, त्यामुळे थोडं अंतर ठेवणंच योग्य आहे. सँडी पावलांचा आवाज न करता मागे सरकला. त्याच्या छातीत एकदम काहीतरी घट्ट आवळल्यासारखं जाणवलं. त्याला वाटलं मावशी त्याच्याबद्दल कोणाला सांगत होती. त्याने घेतलेला प्रत्येक भावनिक शब्द, तिच्यासाठी व्यक्त केलेला विश्वास, तो तिला भार वाटत होता का? तिच्या डोळ्यात खरंच काळजी होती की फक्त जबाबदारी? संध्याकाळी मावशीने त्याला जेवायला बोलावलं, तरी सँडीने फक्त नको, भूक नाही एवढंच उत्तर दिलं. ती थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिली, पण काही न बोलता परत वळली. रात्री तो हॉलमध्ये बसून विचार करत होता, काल रात्रीच्या त्या भावनिक क्षणाचा अर्थ काय? तिने सांगितलेले शब्द खरंच मनापासून होते का, की फक्त जुन्या आठवणींचा गोंधळ होता? मनातून एकच पुन्हा विचार पुन्हा टोचत होता, मी त्याला ओझं वाटतोय का? दुसरीकडे मावशीही चिंतेत होती. सँडीचं अचानक बदललेलं वागणं तिला जाणवत होतं, पण तिला वाटलं कदाचित तो अभ्यासाच्या ताणात आहे. तिला अजिबात कल्पना नव्हती की फोनवरचं तिचं संभाषण त्याने ऐकलंय. पुढच्या दिवशी तिच्या हातून अजून मोठं गैरसमज वाढलं. सँडी खोलीतून बाहेर पडत असताना तिने विचारलं, रात्री नीट झोप झाली नाही का रे? ते सामान्य प्रेमळ चिंतेचं वाक्य होतं, पण सँडीच्या मनात कालचं वाक्य ताजं होतं, इमोशनली अटॅच. अंतर ठेवणं योग्य आहे. आणि त्याने थंडपणे उत्तर दिलं, तुम्ही काळजी करू नका, मी जास्त गुंतणार नाही. मावशी दचकल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली. सँडी, मी असं काही. पण सँडी मध्येच म्हणाला, मी तुमच्यावर ओझं बनवू इच्छित नाही. हे ऐकून मावशीच्या चेहऱ्यावरचा भाव तुटल्यासारखा बदलला. त्या अजिबात अंदाज नव्हता की तो काय बोलतोय. ओझं? तू कुठून आला हा विचार? सँडीने काही न बोलता नजर चुकवली आणि निघून गेला. मावशी तिथे स्तब्ध उभी राहिली. तिला समजत नव्हतं की आपल्याच काळजीपोटी ठेवलेलं अंतर आता गैरसमज बनून त्यांच्या नात्यात भिंत उभी करत आहे. आणि दोघांनाही हे माहीत नव्हतं की हे गैरसमज पुढे अजून मोठं वादळ आणणार होतं. त्या दुपारी घरात शांतता तुकड्यात पडली होती. सँडी बाहेरून आला तेव्हा मावशीने हॉलमध्ये बसून काही वस्तू आवरत होती. तिचा चेहरा थकलेला, पण नजरेत काळजी दडपलेली. त्याला पाहताच ती उठली. सँडी, जरा बोलायचं होतं. सँडीने दाराजवळच उभं राहून उत्तर दिलं, कशाबद्दल? आवाजात स्पष्ट अंतर आणि कटुता होती. मावशी जवळ येत म्हणाली, कालपासून तू खूप बदललायस. मी कधी तुला ओझं वाटलं असं दाखवलं का? सँडी क्षणभर शांत राहिला, पण मग त्याच्या मनातले सगळे दाटलेले विचार अचानक उसळले. मग काल फोनवर काय बोलत होता तुम्ही? इमोशनली अटॅच होतोय, अंतर ठेवणं योग्य आहे, हे कोणाबद्दल होतं? मला तर स्पष्टच कळलं. मावशी एकदम थिजल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली. तू हे ऐकलंस? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अपराधगंड आणि घबराट एकत्र उमटली. हो, सँडी म्हणाला, आणि त्यानंतर तुम्ही जसं वागताय तेही पाहिलंय. मी फक्त जवळ आलो होतो, तुमचं मन समजण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्हाला तेच जास्त वाटलं. मावशीचा चेहरा दुखावल्यासारखा उतरला. सँडी, तू जे ऐकलंस ना, त्याचा अर्थ तुझ्या मनात जसा बसलाय तसा बिलकुल नाही. पण सँडी मागे सरकत म्हणाला, कृपया, मी काही लहान मुलगा नाही. मी भावनिक झालो. तुम्हाला वाटलं मी जास्त गुंततोय आणि तुम्ही अंतर ठेवायचं ठरवलं. मावशीचा आवाज तुटला. मी अंतर ठेवायचं ठरवलं कारण मला भीती वाटली. आणि हो, भीती वाटली. तू माझ्यावर विश्वास ठेवून इतकं बोलला होतास काल. मला वाटलं की माझ्या एका चुकीच्या शब्दाने तुला पुन्हा दुखावलं जाईल. मी भूतकाळातून शिकले सँडी, मी कुणालाही माझ्यावर अवलंबून होऊ देऊ इच्छित नाही, कारण शेवटी मीच दोषी ठरते. सँडीच्या मनातला राग थोडा ढळला, पण गैरसमज अजूनही जिवंत होता. पण मला तरी का सांगितलं नाही? का टाळलं मला? का असं वागलात? मावशीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. कारण तू जितका माझ्याजवळ येतोयस तितकं मला माझं जुना वेदना आठवते, आणि मी नाही इच्छित कोणताही मुलगा, कोणतीही जागा माझ्या त्या जखमा परत उघडाव्यात. सँडीने तिच्याकडे पाहिलं. काही क्षण दोघांत शांतता दाटली. मग अचानक मावशीचा आवाज कडक झाला. पहिल्यांदाच
पण तू ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप केलेस ना, ते मला अजिबात अपेक्षित नव्हतं. तू ऐकलंस पण समजून घेतलंच नाहीस. तू ठरवलं की मी चुकीची आहे. सँडी थोडा चपापला. मावशी पुढे म्हणाली, तुला माझ्याकडून अपेक्षा आहेत, समजून घेतलं पाहिजे. पण मी काही बोललं तर तू गैरसमज करतोस. हे नातं असं चालत नाही सँडी. पहिल्यांदाच मावशीचा आवाज त्याला धारदार वाटला, दुखावलेला, तुटलेला आणि जास्त खरा. सँडी काही बोलणार इतक्यात मावशी शांतपणे म्हणाली, कृपया मला थोडा वेळ हवा आहे, खूप. आणि ती मागे वळून आपल्याच खोलीत निघून गेली. दार हलकंसं बंद झालं, पण त्यात इतकी जडता होती की दोघांच्याही मनातली पहिली मोठी भिंत उभी राहिली. सँडी तिथेच थिजून उभा राहिला. त्याला प्रथमच जाणवलं की गैरसमज फक्त यांच्यात नव्हता. दोघेही आपल्या जखमांमुळे एकमेकांना चुकीच्या नजरेतून पाहत होते आणि ही पहिली वेळ होती जिथे त्यांच्यातला दुरावा खऱ्या संघर्षात बदलला होता. मावशी खोलीत निघून गेल्यावर काही क्षण सँडी जागेवरच उभा राहिला. हवेत जड शांतता होती, जणू काही शब्दांच्या टक्करानं दोघांच्याही मनात धूर पसरला होता. त्याला तिच्या दुःखाचा आवाज अजूनही कानात घुमत होता, पण त्या गैरसमजाने त्याचा अभिमानही दुखावला होता. शेवटी स्वतःला अधिक थांबवू न शकता त्याने हळूच दारातून बाहेर पाऊल टाकलं. कोणाला काही न सांगता, काही न कळवता फक्त निघून गेला. अंगणात पोहोचताच त्याला जाणवलं, हवा जरी हलकी होती तरी मनातला भार वाढतच चालला होता. तो रस्त्यावर चालत राहिला. कोठेही ठराविक दिशा नव्हती. मनात तिचं रडणं, राग, अस्वस्थपणा, तिचं मला वेळ हवा आहे हे वाक्य सगळं सतत पावलांच्या तालावर वाजत होतं. दुसरीकडे मावशी आपल्या खोलीच्या दाराला टेकून खाली बसली होती. दार बंद केल्यावर सगळं ताकदीने आवरून ठेवलेलं धैर्य जणू तात्काळ झऱ्यासारखं कोसळलं. तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण सँडीच्या तुटलेल्या आवाजातलं मी ओझं व्हायचं नाही सातत्याने तिच्या मनावर घाव घालत होतं. तिला वाटत होतं की तो तिच्या शब्दांना चुकीचा अर्थ लावेल, पण एवढा कठोर, एवढा दूर. काही मिनिटांनी तिला लक्षात आलं. हॉलमध्ये अजब शांतता होती. ती हळूच बाहेर आली. घरात कोणीच नव्हतं. सँडीची चप्पल दाराजवळ नव्हती. त्याची बॅग, फोन, काहीच नव्हतं. ती एकदम दचकल्यासारखी स्थिरावली. सँडी. आवाज घुमला, पण उत्तर नाही. ती हॉलच्या दरवाजापाशी पळत आली आणि अंगणात नजर फिरवली. रस्त्याच्या दिशेने कुठेही त्याचा मागमूस नव्हता. तिच्या कपाळावर घाम जमा झाला. मनात अचानक भीतीची काळी लाट उठली. त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख तिला आठवलं. आणि आता तो कुठे, कसा, कोणत्या अवस्थेत असेल या विचारांनी ती पूर्णपणे अस्वस्थ झाली. तिने फोन हातात घेतला, पण सँडीचा फोन घरीच होता. म्हणजे तो खरंच रागानं, तुटलेल्या मनानं, स्वतःशी झगडत कुठेतरी निघून गेला होता. तिच्या गालावरून अश्रू ओघळला. हे मी काय केलं, ती स्वतःलाच विचारत होती. तिच्या शब्दांतील भीती, तिचं अंतर, सगळं तिच्यासाठी तिला वाचवायचा प्रयत्न होता, पण त्याच्या मनात ते जखम बनलं होतं. ती अंगणात उभीच राहिली. काही क्षण हृदय धडधडत, नजर रस्त्यावर खिळलेली. तो परत येईल ना, तो ठीक असेल ना. त्या क्षणी तिला जाणवलं, त्याच्या गैरसमजापेक्षा जास्त वेदना तिच्या या जाणीवेने होत होती की सँडी तिच्या आयुष्यात किती खोलवर आत गेलाय आणि ती पहिल्यांदा खऱ्या अर्थानं घाबरली होती. सँडी बाहेर निघून गेल्याची जाणीव होताच मावशीचं हृदय थरथरू लागलं. तिने पटकन ओढणी खांद्यावर घेतली आणि घराबाहेर धावली. रस्त्यावर संध्याकाळ उतरू लागली होती, पण तिच्या डोळ्यावर काळोख आधीच दाटला होता, काळजीचा, अपराधीपणाचा आणि तीव्र भीतीचा. तिने जवळच्या दुकानाकडे धाव घेतली. गोविंदा, सँडी दिसला का तुला? दुकानदाराने मान नकारार्थी हलवली. ती पुढच्या गल्लीच्या दिशेने गेली. 2-3 शेजाऱ्यांना विचारलं, पण कुणालाच काही माहिती नव्हती. प्रत्येक उत्तर तिच्या मनात आणखी एक सुई टोचत होतं. ती पोटातील गोळी दाबत रस्त्यावरून पुढे चालू लागली, जिथे सँडी सहसा फिरायला जात असे. जुन्या वाड्याजवळून जाताना तिची पावलं मंदावली. हा रस्ता ती टाळत असे. भूतकाळाची जखम इथे दडलेली होती, पण आज तिची भीती त्या जखमेपेक्षा मोठी होती, कारण ती सँडीबद्दल होती. वाड्याच्या मागच्या बाजूला एक छोटा, दुर्लक्षित ओसरीसारखा भाग होता, जिथे कधी काळी लोक बसत. आता मात्र जुन्या दगडांनी भरलेले, तुटलेले, पायऱ्यावर अंधार साचू लागला होता. मावशी तिथे जवळ गेली, कारण सँडी कधी कधी शांत बसायला इथे येत असे. तिला माहीत नसतं, पण तिने काही वेळा त्याला इथून येताना पाहिलं होतं. सँडी. तिचा आवाज अंधारात विरून गेला. अचानक तिची नजर पायऱ्याजवळच्या एका वस्तूवर थबकली. एक ओळखीचा हातमोजा, सँडीच्या बाईकमधल्या टूल किटमध्ये असलेला.
ज्याचा तो कधी कधी वापर करत होता, तो तिथे पडलेला पाहून तिचं हृदय द्रुत गतीने धडधडू लागलं. तिने तो उचलला. हात थरथरत तो इथे आला होता. म्हणजे तो या रस्त्यानं गेला. ती स्वतःशी पुटपुटली. पण हातमोजा उचलताना अजून एक गोष्ट तिच्या नजरेत आली. तिथेच दगडाखाली दाबून ठेवलेला एक फिकट झालेला चिठ्ठीसारखा तुकडा. तिने तो हळूच बाहेर काढला. कागद जुना होता, कोपरे तुटलेले, पण त्यावरची हस्ताक्षरं ती पाहून तिच्या अंगावरचे शहारे आले. ते अगदी ओळखीचं होतं. तो अक्षरांचा थरथरता ओढलेला पेनाचा दाब, तिच्या भूतकाळातील एका व्यक्तीचं, ज्याच्याबद्दल ती आजही बोलायला घाबरते. कागदावर फक्त काही शब्द दिसत होते, तेही अर्धवट. मला कधी समजलं नाही की तुझ्यामुळे कोणाला किती त्रास झाला. मावशीचा श्वास अडकला. हा चिठ्ठीचा तुकडा इथे का होता? कोणाने टाकला? आणि सर्वात महत्त्वाचं, सँडीकडे याचा काही संबंध आहे का? तिने हात कापत चोहूबाजूला वाहिलं. आसपास तरी कोणी होतं का? काही नाही, फक्त अंधार, शांतता आणि तिच्या मनात गोंधळांचा उलगडलेला धागा. तिच्या पायाखालची जमीन हलल्यासारखी झाली. कोणीतरी भूतकाळातून कोणीतरी परत जवळ येतंय का? आणि सँडी जर याच भागातून गेला असेल तर तो सुरक्षित आहे की नाही याची खात्री तिला राहिली नव्हती. मावशीच्या हातात अजूनही तो फाटका चिठ्ठीचा तुकडा होता. अक्षरं धूसर होती, पण त्या अक्षराच्या ओढीने तिचा श्वासच बदलला होता. तिला जाणवलं, हा योगायोग नसू शकतं. हे कुणीतरी मुद्दाम ठेवून गेलंय, पण कोण आणि का? ती चिंतेत बुडालेली असतानाच तिचा फोन जोराने व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर नंबर अनोळखी, कोणताही नाव नाही, ओळख नाही. मनातील धडधड वाढली. 2 सेकंद ती थिजल्यासारखी थांबली. मग कॉल उचलला. हॅलो. काही क्षण शांतता. नंतर एक मंद खर्जातला, ओळखू न येणारा आवाज म्हणाला, इतक्या वर्षांनी तुझे पाय इथे पडले हे पाहून बरं वाटलं. मावशीचे गुडघे क्षणभर थरथरले. तू कोण? आवाज पुन्हा शांत आणि विचित्र स्थिरतेत म्हणाला, तुला आवाज माझा ओळखायला हवा होता. पण चालेल, वेळ येईल तेव्हा कळेल. मावशीचे हात गार झाले. सँडी कुठे आहे? त्याला पाहिलंस? तो इथे आला होता का? समोरचा आवाज हलकासा हसला. थंड, तुटका. तू अजूनही दुसऱ्यांची काळजी घेत फिरतेस, पण स्वतःच्या भूतकाळाकडे कधी पाहणार? मावशीचा श्वास अडकला. मी तुला विचारलं, सँडी कुठे आहे? जर तू काही आवाजाने तिचं वाक्य कापलं, आवाज वाढवू नकोस. पुष्पा, तू मला ओळखतेस आणि मला पाहिते. तुझी कमकुवत जागा कोणती आहे? तिच्या हातातून चिठ्ठीचा तुकडा सुटता सुटता राहिला. ही चिठ्ठी, ही तूच ठेवलीस का? समोरचा माणूस शांत असला. तुझ्या भूतकाळातील प्रत्येक गोष्ट अजून संपलेली नाही आणि तू जिथे जिथे पाऊल टाकतेस तिथं मी आधीपासून आहे. मावशीच्या पाठीवरून गार वारा गेला. तिचं मन क्षणात भय, राग आणि संभ्रम यांच्या वादळात अडकून गेलं. तुला माझ्याकडून नेमकं काय हवं आहे? ती कसाबसा विचारू शकली. काही सेकंद, पुन्हा शांतता. मग आवाज सावकाश म्हणाला, आता फक्त एकच गोष्ट. त्याला सुरक्षित शोधायचं असेल तर तुझा भूतकाळ पुन्हा उघडावा लागेल. मावशीचा श्वास कापला. सँडीला तू? आवाजाने परत तिचं वाक्य तोडलं. तो अजून सुरक्षित आहे, आत्ता तरी. हे बोलून कॉल अचानक कट झाला. मावशी काही क्षण तिथेच थिजून उभी राहिली. फोन खाली झुकलेला, हात थरथरत आणि मनात फक्त एकच गोष्ट, सँडी सुरक्षित आहे का? आणि हा कोण? तिच्या भूतकाळातील कोणता जखमी अध्याय परत उघडला जातोय? ती एकदम वळली आणि धावत रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला निघाली. कुठेतरी काहीतरी धागा सापडेल असा आशेचा क्षीण आधार घेऊन. पण मनात जाणवत होतं, हा फक्त सँडीला शोधण्याचा प्रश्न नव्हता. तिचा भूतकाळ, तिची चूक, तिचं एखादं दफन केलेलं रहस्य कोणीतरी परत उकरून काढलं होतं. मावशी रस्त्यावरून धावत गेली तसा तिचा श्वास वाढत होता. पण मनात एकच गोष्ट, सँडीला शोधायलाच पाहिजे. फोनवरील आवाज तिला सतत टोचत होता, पण तिला ठाऊक होतं की भूतकाळाशी सामना केल्याशिवाय तिला सँडी परत मिळणार नाही. ती जुन्या वाड्याजवळ पोहोचली तसे तिला अचानक बाजूच्या झुडपातून हलका आवाज येऊ लागला. ती दचकली, पण तिने धैर्य एकवटलं. सँडी. ती सावधपणे जवळ गेली. अंधारात बसलेला आकृतीबद्ध हल्ला आणि अचानक तिच्या डोळ्यात प्रकाश पडला. तो सँडीच होता. चेहरा थकलेला, डोळे लाल, पण तो सुरक्षित होता. मावशीचं हृदय थरारलं. सँडी. ती त्याच्याजवळ धावत आली. तोही तिच्याकडे पाहत म्हणाला, मावशी, मला वाटलं तुम्ही माझ्यावर रागावलात. ती थेट त्याच्या समोर बसली. तिच्या डोळ्यात भीती, अपराधीपणा आणि ममत्व सगळं एकत्र दाटून आलं होतं. अगदी उलट रे. तू गेलास तेव्हापासून मी इकडे तिकडे विडीसारखी भटकते. मला वाटलं काहीतरी होईल. सँडीने डोळे खाली केले.
मी जरा जास्तच मनात घेतलं. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात मी ते समजून घेतलं नाही. मावशीने त्याचा हात घट्ट धरला. आपल्यात गैरसमज झाला हो, पण याचा अर्थ तू निघून जाशील असा कधीच नव्हता. सँडीच्या डोळ्यात ओलांड आले. मला वाटलं मी तुमच्यासाठी त्रास आहे. तू त्रास नाहीस सँडी, तू माझ्या आयुष्यात उरलेली थोडी शांती आहेस, ती अलगद म्हणाली. त्या क्षणी दोघांच्या मनातील ताण मोडला. दोघेही शांत झाले आणि एकमेकांच्या उपस्थितीतल्या सुरक्षिततेत भार हलका झाला. पण कथा इथेच थांबायची नव्हती. मावशीने तो चिठ्ठीचा तुकडा काढून त्याला दाखवला. ही कोणीतरी मुद्दाम ठेवली. मला भीती वाटते माझ्या भूतकाळाबद्दल. सँडीने कागद नीट पाहिला आणि म्हणाला, माझ्या येण्याआधी इथून कोणीतरी गेलं होतं. मीही एक आवाज ऐकला पण दिसलं नाही. मावशीने खोल श्वास घेतला. ज्याने फोन केला तो माझ्या आयुष्यातला एक अध्याय आहे जो मी बंद करून टाकला होता. मी कोणालाही सांगितलं नव्हतं, तुलाही नाही. सँडी शांतपणे म्हणाला, मावशी भूतकाळ काहीही असो, आता मी आहे, तुम्ही एकटी नाही. इतक्या वर्षात पहिल्यांदा तिला कुणाचं असं निस्वार्थ आधाराचं वाक्य ऐकायला मिळालं होतं. ती थोडंसं हसली. काळजीच्या धुरकट रात्रीतील एक छोटं उजेडाचं ठिपकं. दोघेही रस्त्यावरून हळूच परतायला लागले. हवा थोडी थंड झाली होती, पण दोघांच्या मनातील उकळणारी भीती आता शांत होत गेली. घराच्या अंगणात पोहोचल्यावर मावशी थांबली आणि म्हणाली, जे काही समोर येईल ते आपण दोघं मिळून पाहू, पळून नाही जायचं. सँडीने मान हलवली. हो, पण आता एकच वचन, गैरसमज झाला तरी पळून जाणार नाही. ती हसली. ठरलं. घराच्या आत दिव्यांचा मंद उजेड होता आणि बाहेरच्या काळाखातून ते दोघे एका नव्या सुरुवातीकडे परतत होते. भीती अजूनही होती. भूतकाळ अजूनही सावलीसारखा मागे फिरत होता. पण आता ते दोघं एकत्र होते आणि कधीकधी एवढंच पुरेसं असतं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.